नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मतदान कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल, काही चेंजेस करायचे असतील, तर ते बदल तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने अगदी सहजरित्या करू शकता. आता यामध्ये तुम्ही मतदान कार्डमध्ये तुम्ही तुमचा फोटो चेंज करू शकता, नावामध्ये दुरुस्ती करू शकता, तुमचा ऍड्रेस चेंज करू शकता, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ईमेल ऍड्रेस अपडेट करू शकता. जर तुमची जन्मतारीख चुकीची झाली असेल तरी तुम्ही ती दुरुस्त करू शकता आणि तुमचं जेंडर जरी काही चुकीचं निवडलं गेलं असेल तरी तुम्ही ते अगदी सहजरित्या चेंज करू शकता. आता हेच सर्व बदल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या साहाय्याने कसे कराल याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे पहा, इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळत आहेत. एक आहे लॉग इन आणि दुसरा आहे साइन अप. जर तुम्ही या ठिकाणी तुमचं पहिलंच अकाउंट बनवलेलं असेल तर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्या, किंवा जर तुम्ही तुमचं या ठिकाणी अकाउंट बनवलेलं नसेल तर तुम्हाला साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं अकाउंट बनवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी माझं पहिलंच अकाउंट बनवलेलं आहे. त्यासाठी आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही तुमचा मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला होता तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. खाली बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि रिक्वेस्ट ओटीपी याच्यावरती क्लिक करायचा आहे. तुम्ही जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही मेन पेज वरती याल. आता या ठिकाणी आल्यानंतर आता आपल्याला आपल्या मतदान कार्डामध्ये दुरुस्ती करायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे पहा, करेक्शन ऑफ एंट्रीज, म्हणजे तुम्ही तुमच्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शन वरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इथे पहा, फिल फॉर्म 8 हे ऑप्शन दिसत आहे. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर सेल्फ आणि ऑदर हे दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता तुम्ही हा बदल तुमच्या स्वतःच्या मतदान कार्डमध्ये करत आहात का दुसऱ्याच्या मतदान कार्डमध्ये करत आहात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी सेल्फ याच्यावरती क्लिक करत आहे आणि या ठिकाणी इपिक नंबर म्हणजेच तुमच्या मतदान कार्डाचा जो काही 10 अंकी नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जसा मतदान कार्डवरती नंबर असेल तसाच तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची मतदान यादीमधील संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन पाहायला मिळत आहेत. शिफ्टिंग ऑफ रेसिडेंट, दुसरा आहे करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्सेप्टिंग इलेक्ट्रिक रोल, तिसरा आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाउट करेक्शन आणि चौथा आहे रिक्वेस्ट फॉर मार्किंग ॲज पर्सन विथ डिसेबिलिटी. आता यामध्ये जर तुम्ही एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघामध्ये राहायला गेला असाल तर तुम्हाला हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. दुसरं ऑप्शन आहे करेक्शन ऑफ एंट्रीज ऑफ एक्सेप्टिंग इलेक्ट्रिक रोल. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मतदान कार्डमध्ये तुमचा नावामध्ये बदल करू शकता, फोटोमध्ये बदल करू शकता, मोबाईल नंबर चेंज करू शकता, तुमचा ईमेल ऍड्रेस चेंज करू शकता आणि तुमचा जन्मतारखेमध्ये सुद्धा बदल करू शकता. आणि तिसरा आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाउट करेक्शन. जर तुमचं मतदान कार्ड हरवलं असेल, तुटलं असेल, खराब झालं असेल आणि तुम्हाला जर ते नवीन मागवायचं असेल तर तुम्हाला हे तिसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि चौथं ऑप्शन आहे या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर मार्किंग ॲज पर्सन विथ डिसेबिलिटी. आता या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला काही कारणास्तव अपंगत्व आलं असेल किंवा जर तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि तुमचं काही अपंगत्व तुम्हाला आलं असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल मतदान कार्डमध्ये तर तुम्हाला हे चौथं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी मला माझ्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे, त्यासाठी मी हे दुसरे ऑप्शन सिलेक्ट करत आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमची स्टेट पाहायला मिळेल, डिस्ट्रिक्ट पाहायला मिळेल, असेंब्ली नंबर मिळेल, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा मतदान कार्डाचा नंबर पाहायला मिळेल.
आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ही थोडी माहिती द्यायची आहे. आता तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डोंट हॅव आधार नंबर. दुसरा आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. जो काही तुमचा आधार नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर द्या, नसेल तर तुमच्या कुटुंबातील जर कोणाचा द्यायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आणि त्यांचा मोबाईल नंबर द्या. आता या ठिकाणी खाली तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस द्यायचा आहे. जो काही तुमचा ईमेल ऍड्रेस असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपण आपल्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करणार आहोत. त्यासाठी आता जो आपण पहिलेच ऑप्शन सिलेक्ट केलं होतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे ऑप्शन सिलेक्ट दिसत आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा, इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन पाहायला मिळत आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या नावामध्ये बदल करायचा आहे, जेंडरमध्ये बदल करायचा आहे, जन्मतारखेमध्ये बदल करायचा आहे, रिलेशन टाईपमध्ये बदल करायचा आहे का नातेवाईकांच्या नावामध्ये बदल करायचा आहे. जर तुमचा पत्ता बदलला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेसवरती बदल करायचा आहे आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल तरी तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि शेवटला आहे, लास्टला आहे तुमचा फोटो. या ठिकाणी तुम्हाला जो काही बदल करायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी माझ्या नावामध्ये बदल करणार आहे आणि फोटोमध्ये, तर हे दोन ऑप्शन मी सिलेक्ट करत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावामध्ये जो काही बदल करायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये टाकाल तसंच खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल. या ठिकाणी येऊन तुम्हाला तुमच्या नावामध्ये जर काही अक्षर बदलले असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी येऊन दुरुस्त करून घ्यायचे आहेत. तुम्हाला फोटो बदलायचा आहे, चेंज करायचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुल हे ऑप्शन पाहायला मिळेल. आता या ठिकाणी ओके याच्यावरती क्लिक करा आणि थोडंसं खाली या. आता तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला एक पुरावा द्यावा लागणार आहे. आता त्यासाठी तुम्ही असे बरेच ऑप्शन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी त्याच्यातून एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी आधार कार्ड सिलेक्ट करत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी जो काही तुम्ही पुरावा देणार आहात त्याचा तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी फोटो अपलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशन फॉर्म, इथे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात त्याची तारीख पाहायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. जे काही तुमच्या गावाचं नाव असेल ते या ठिकाणी टाकून घ्या आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, इथे तुम्हाला एक कॅप्चा, या बॉक्समध्ये एक कॅप्चा दिसत आहे. तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला जसा आहे तसा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही फॉर्म भरला होता तो तुम्हाला फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्ही ज्याच्यामध्ये बदल करत आहात ते तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. आता सर्वात लास्टला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला मिळत आहेत. आता याच्यातील सर्वात शेवट जे ई साइन अँड सबमिट ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे येस याच्यावरती क्लिक करा. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. आता हे पेज पहिले येत नव्हते, आता हे नवीन चालू झालेलं आहे. आता हे पेज, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आता तुमच्या ई साइन मार्फत हे तुम्हाला मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करू शकता. आता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही तुमचा आधार नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल. ओटीपी या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्या आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जो या ठिकाणी रेफरन्स नंबर येईल तो रेफरन्स नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहून ठेवायचा आहे किंवा याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि या रेफरन्स नंबर नंतर आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे. आता याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा याचा फोटो काढून घ्या.
आता या ठिकाणी ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता तुम्ही मेन पेज वरती याल. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं त्याचं तुम्हाला ऍप्लिकेशन ट्रॅक करून पाहू शकता. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळत आहे, ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो आता तुम्हाला रेफरन्स नंबर आला होता, जो काही आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जो तुमच्याकडे रेफरन्स नंबर आला होता तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता जो तुम्ही फॉर्म भरला होता त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर पाहायला मिळेल, तुमचं स्टेट पाहायला मिळेल, असेंब्ली पाहायला मिळेल, तुम्ही जो काही बदल केला आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तुमचं करंट स्टेटस, या ऍप्लिकेशनचं करंट स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे तुम्ही ज्या दिवशी सबमिट केलं आहे त्याची तुम्हाला इथे तारीख पाहायला मिळेल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या मतदान कार्डामध्ये बदल करू शकता, दुरुस्ती करू शकता, अगदी घरी बसून सोप्या पद्धतीने.